चला आज मी मस्तपैकी तुम्हाला दाखवणार आहे मटरचे कटलेट्स म्हणजेच वाटाण्याचे कटलेट्स। इतके छान क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून नरम सॉफ्ट टेस्टी असे हे मटारचे कटलेट्स। हिरवे वाटाणे आता सगळीकडे भेटायला लागलेले आहेत, तर वेगवेगळे रेसिपी बनवून खायचे, कारण की थंडीच्या दिवसातच वाटाणे हे आपल्याला आवर्जून भेटतात। असे नेहमी तर आपल्याला नॉर्मली घ्यायला भेटत नाही। तर आज मी तुम्हाला मटरचे कटलेट्स दाखवणार आहे। पाहू शकता इतके छान लागतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत। तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती आणि लागणारे साहित्य। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तिकडे मी 1 वाटी हिरवे फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत, सगळीकडे भेटतातच। आणि त्यानंतर अद्रक लसूण घेतला आहे, त्याच्यामध्ये 2-3 पाकळ्या लसणाचे, 2 तुकडे अद्रक, आणि इकडे मी 2-3 मिरच्या कट केल्यात। हवं तर अख्ख्या मिरच्या 1-2 तोडून घ्यायच्या अशा। थोडीशी कोथिंबीर घ्यायची। त्यानंतर आपण इकडे वापरणार आहोत अर्धी वाटी पोहे। 1 वाटी वाटाण्यासाठी अर्धी वाटी पोहे घ्यायचे। पोह्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा असंही घेऊ शकता, त्यामुळं काय होतं क्रिस्पीपणा येतो। 2 बटाटे असे थोडेसे शिजून घेतलेत, अगदी गाळ नाही करायचे, थोडासा जाडसरपणा ठेवायचा। तर आता आपण काय करायचं, सर्वप्रथम हे जे वाटाणे, अद्रक आणि लसूण आहे हे थोड्याशा तेलामध्ये जरासं नरम सॉफ्ट करून घ्यायचं। 1 वाटी हिरवे वाटाणे 1 चमचा तेलामध्ये फ्राय करायचे, म्हणजे याच्यामधला कच्चापणा निघून जातो आणि छान नरम सॉफ्ट होतात। त्यासोबत ह्याच्यामध्ये मी जरासा अद्रक कट करून टाकलेला आहे, 2-3 छोटेसे तुकडे। आणि हे लसणाच्या मोठ्या पाकळ्यात ना याला जरा बारीक कट करते, नाहीतर काय होतं वाटता वेळेस हे असे अख्खे राहून जातात, कारण आपण याच्यात पाणी वापरणार नाही वाटता वेळेस, त्यामुळे हे जरा बारीक करून घ्यायचं सुरुवातीलाच। आता अद्रक लसूण टाकली आणि मिरच्या ज्या कट करून घेतल्या 2 मिरच्या त्या याच्यात टाकते। अख्ख्या मिरच्याचे सुद्धा 2 असे तुकडे करून टाकू शकता। आता हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक वाटाण्यासोबत थोडंसं फ्राय करायचं, नरम सॉफ्ट होईपर्यंत झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर याला फ्राय करायचं। हे बघा, थोडंसं तेल टाकायचं आणि मग याला चांगलं नरम पडेपर्यंत फ्राय करायचं। जर तुम्हाला वाटाण्याच्या पुऱ्या आवडत असतील तर त्याची रेसिपी मी काल का परवाच अपलोड केलेली आहे चॅनलवर, ते तुम्ही बघू शकता। खूप छान टेस्टी पुऱ्या बनतात, सेम प्रोसेसनीच बनली जाती, तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि आवडली तर पुऱ्या नक्की ट्राय करा। आता हे झालेलं आहे चांगलं भाजून, नरम सॉफ्ट झालेलं आहेत वाटाणे। तर आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि एक्स्ट्रा ऑइल कढाईमध्ये राहून जाईल। हे सगळं काढून घेते। हे बघा, तेल काय आपण जास्त वापरलं नाही, त्यामुळे काही उरलं नाही। आता हे थोडंसं थंड करायचं आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ह्याला आपण वाटून घेऊया। अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही, फक्त याचं जाडसर वाटण करून घ्यायचं। हे सगळं जरा टाकून घेते व्यवस्थित याच्यामध्ये। तर आता मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत जे आपण वाटाणे, लसूण, अद्रक जे वाटले ना, फ्राय केले, ते याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले। आता ह्याला न पाणी टाकता जाडसर असं वाटण करून घ्यायचं। हे बघा, हे अशा पद्धतीने याचं एक वाटण करून घ्यायचं जाडसर, आणि एका भांड्यामध्ये याला काढायचं। त्या अगोदर आपण जे बटाटे शिजवलेले ते याच्यामध्ये टाकून मॅश करून घ्यायचे। मॅशर असेल तर त्यांनी करू शकता किंवा हाताच्या साहित्याने सुद्धा सोपं जातं। आता हे सगळं मॅश करून घेते। आता हे कुस्करून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे वाटाण्याचं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे असं चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने काढून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये थोडासा चिकटपणा असतो, त्यामुळं जरासा वेळ लागतो, म्हणजे इतका पण वेळ लागत नाही, होऊन जातं लगेच। असं हलक्या हाताने सगळं वाटण हे काढून घ्यायचं। हे असं चमच्याला थोडंसं चिटकलं जातं। आता हे मी सगळं काढून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता थोडेसे साहित्य आपण टाकून घेऊया। तर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। हे बघा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, एक अर्धी वाटी टाकली तरी काही हरकत नाही। त्यानंतर इथं टाकायचं चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ टाकून झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा अर्धा चमचा धना पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद। हे थोडंसं अर्धा चमचा टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही।
आता ह्याच्यामध्ये ना छानपैकी चटपटीत स्वाद येण्यासाठी इथे मी थोडासा चाट मसाला टाकणार आहे. गरम मसाला इकडे मी टाकून घेतला अर्धा चमचा. आता चाट मसाला टाकायचा. मसाला नसेल तर तुम्ही थोडासा अर्धा लिंबू रस टाकायचा आणि थोडासा अजून तिखटपणा स्पायसीपणा यासाठी लाल मिरचीचा कूट हा ऑप्शन आहे. नाही टाकलं तरी काही हरकत नाही, कारण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. आता मी इथे चाट मसाला टाकते. चाट मसाला नसेल तर लिंबू रस टाका, आणि लिंबू रस नसेल, चाट मसाला नसेल तर मग आमचूर पावडर टाका, आणि हे काही नसेल तरी नाही टाकलं तरी हरकत नाही. पण याने खूप छान एक चटपटीत स्वाद येतो वड्यामध्ये. आता हे जे पोहे आहेत ना, आपण हे टाकून घ्यायचे. पोहे अर्धी वाटी घेतली. आता पोह्यामुळं काय होतं, याला खूप छान बँडिंग येते, आणि दुसरी गोष्ट मस्त कोटिंग बसते, पॅक राहते स्टफिंग. दुसरी गोष्ट भरपूर वेळापर्यंत कडकपणा राहतो आणि क्रिस्पीपणा मस्त वाटतो खाता वेळेस. तर नक्की आवर्जून पोहे टाका. तर मी अर्धी वाटी टाकली पोहे 1 वाटी वाटाण्यासाठी. तर तुम्ही जसं पण क्वांटिटी आहे त्यानुसार मग अर्धी वाटी किंवा 1 वाटीच्या अंदाजे पोहे वापरा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. नॉर्मल हे असा डो तयार होतो आपला थोड्या वेळातच. तर हे बघा कसं पीठ तयार झाले. पोहे वाफरले ते कळूनसुद्धा येत नाहीत. आता छोटे लहान मोठे जसे आवडतील तसे याचे तुम्ही कटलेट्स बनवा, म्हणजेच वड्या बनवा. जाडसर बनवले तरी हरकत नाही, पातळ थोड्याशा वडे केले तरी हरकत नाही. तर मी थोडेसे जाडसर करते, कारण मला वड्या वगैरे ना अशा जाड्या आवडतात खायला. पण तुम्ही ह्याला पातळसुद्धा शेप देऊ शकता. तर आता हे सगळे मस्तपैकी वड्या मी ह्या तयार करून घेते, म्हणजेच कटलेट्स तयार करून घेते. थोडेसे पातळ, थोडेसे जाड, जसे येतील तसे करा. हे बघा मस्त झाले. थोडेसे जाडसरच केलेत, पातळ पण बनवू शकता. आता जितके होतील तितके हे सर्व पिठाचे आपण कटलेट्स बनवून घेऊया. ह्याला वेगवेगळा शेप आकार देऊ शकता. चौकोन आकार देऊ शकता, लांब आकार देऊ शकता, त्रिकोणी आकार ह्याला तुम्ही देऊ शकता, जसे हवे तसे. तर गोल आकार छान दिसतात. तर आता मी हे सगळे करून घेते सेम साईजनी, सेम आकाराचे. हे बघा इतके छान आणि मस्त असे गोल आकाराचे हे कटलेट्स, मटरचे कटलेट्स तयार झालेले आहेत. आता आपण याला फ्राय करूया. तेलसुद्धा कमीच लागतं. अगोदरच पॅनमध्ये तेल थोडं तापत ठेवायचं आणि मंद गॅस ठेवायचा. एक आपला कटलेट जो आहे वटाण्याचा तो याच्यामध्ये सेट करायचा. गॅस स्लो ठेवायचा आणि याला द्यायचा थोडा वेळ. जोपर्यंत खालची बाजू याची कडक होत नाही तोपर्यंत पलटी करू नका, कारण हिरवे वटाणे आहे त्यामुळे ते कसं लगेच तुटले जाऊ शकतं, ओला असतो. त्यामुळं थोडासा याला कडकपणा होऊन द्यायचा आणि मग पलटी करायचं, असं चमच्याच्या साहाय्याने. हे बघू शकता मी थोडंसं ना जरासं तेल जास्त झालं होतं म्हणून मी ते कमी केलेलं आहे, कारण इतकं तेल कटलेट्सला लागत नाही. हे बघू शकता मस्त सुंदर ह्याच्यावर असा लाल रंग आला ना, ब्राऊन स्पॉट आले ना, मग काढायचे. पाहू शकता तुम्ही असं रंग याचा चेंज झाला ना, इतका कडकपणा ह्याच्यामध्ये होऊन द्यायचा आणि मगच ह्याला आलटीपलटी करायचं. दोन्ही बाजूने असा सुंदर रंग आलेला पाहिजे, त्याशिवाय आपण समजायचंच नाही की आपले कटलेट्स तयार झालेत. हे असा रंग येणं खूप गरजेचं आहे कटलेट्सला, स्पेशली वटाण्याच्या. आता दोन्ही बाजूने असा रंग फ्राय करून घ्यायचा, म्हणजे होईपर्यंत फ्राय करायचा. तर झालेलं आहे, कारण की वरून कडक झालं की समजून जायचं आतलं स्टफिंग छानपैकी शिजलेलं आहे. ते सगळं काढून घेते. बघू शकता मस्त झालेलं आहेत आपले हे कटलेट्स तयार. 2 अजून राहिले ते सुद्धा फ्राय करते आणि तुम्हाला मी दाखवते. हे बघा राहिलेले 2 सुद्धा फ्राय केलेत. गरमागरम हे थोडेसे पातळ केलेत पहिल्यापेक्षा. हे बघा तर आपले हे छानपैकी असे हे वटाण्याचे कटलेट्स तयार झालेले आहेत, गरमागरम टेस्टी खाण्यासाठी. सोबत मी घेतले केचप, कारण मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये मला हे भजे वडे वगैरे असेल तर केचप बरोबरच आवडतात. तुम्ही आवडीनुसार याला चहासोबत खाऊ शकता, केचपसोबत खाऊ शकता, मेयोनीजसोबत खाऊ शकता. खूप भारी वाटतात. तर मटर कटलेट्स नक्की बनवा. बोलायला शब्द तोल जातो थोडासा. तर हे बघा किती मस्त झालेत बघा आपले हे वटाण्याचे कटलेट्स. गरमागरम असे वटाण्याचे कटलेट्स बनवा, इतके भारी लागतात, टेस्टी लागतात, खाता क्षणी मेल्ट होतात. वटाण्याचा जो फ्लेवर येतो खाता वेळेस अप्रतिम लागतो. सर्वजण तारीफ करतील, नक्की ट्राय करून बघा. थंडीच्या दिवसामध्ये ना वटाण्याची खाण्याची मजा एक वेगळीच असते. तर पाहू शकता हे बघा आतून याची स्टफिंग बघा इतकी छान नरम सॉफ्ट शिजलेली आहे. बटाट्याचा वापर केला आहे, चाट मसाल्याचा वापर केलेला आहे. खूप छान चटपटीत स्पायसी असे हे वटाण्याचे कटलेट्स ट्राय नक्की करा. वरून किती सुंदर असा कडकपणा आणि रंग आलेला आहे. तर कसे वाटले तुम्हाला आपले हे वटाण्याचे कटलेट्स? आवडले असेल तर लगेच ट्राय करा, कारण साहित्यसुद्धा आपलं घरचं रोजचंच आहे.
तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छान आणि नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा असेच छान छान वेगवेगळे मस्त मस्त पदार्थ बघण्यासाठी. तर आता मी तर घेणार आहे फिनिश करून. तुम्ही पण या सगळे खायला आणि कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा.